इकडचं तिकडचं म्हणताय का मला? अरे भाऊ तुझ्याच मराठी मातीमध्ये जन्माला आलेलं छोटस संस्काराचं फुल आहे भारूड म्हणतात मला. आणि काय भानगड? भानगड? अरे माणसांनी भानगडी करू नये म्हणून संतांनी काढलेल्या प्रबोधनाच्या कारखान्याचं प्रोडक्शन म्हणजे भारूड. देण्याकडे वाटत लाकड गेलं नाही काय ना? अरे नाही नाही तर देऊ नको. पण मी काय म्हणते ते ऐकून तर घेतील की नाही? कारण तुझं ऐकून घेत नाही. असं आला भाऊ तुला? मला कसं काय अरे तुलाच नाही इथं जमलेल्या सगळ्यांना गुरगुंडा होईल. गुरगुंडा म्हणजे तुला काय वाटतं? गुरुबाळ अरे भाऊ गुरगुंडा म्हणजे लेकरं बाळ नाही. अरे बाबा गुरगुंडा म्हणजे आमचं पासमध्ये गुरगुंडा आहे शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. तुला ज्ञान होईल की ज्या ठिकाणी 10 अवतार अध्यात्म त्यामध्ये असतात तुझे आहे तुझं पाशी परंतु तू जागा चुकलास आणि ती तर चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं भारुडांचं वाङ्मयांचं निर्मिती केलेलं आहे. भाऊ मला सांग एखाद्या ग्रंथ सुद्धा झालं त्याचा दुसरा आवृत्ती करताय भारूचा फाटा लागलं त्याचा झेरॉक्स करून ठेवताय. परंतु मला सांग भाऊ ज्या ग्रंथांचा संस्कार करण्यासाठी या नद्याची प्राप्ती मला 50 पाने करून दिली या नद्याचं झेरॉक्स मशीन झालं काय भाऊ काय म्हणून म्हणताय मी की तू जर माझं ऐकलं ना तर गुरगुंडा होईल स्वानंद तुला सवे घेऊन या रे माझा कुंकुमारी लागले. काय झालं रे बाई? काय झालं रे? आता कुंकुमी करायला काय? मग आता कुंकू एक नंतर काय वाटते तुला? आमच्या माता बहिणी कुंकू लावत नाही. आमच्या आया बहिणी आता कुंकू नाही लावले काय लावते मग? आता साडीकरण कसं टिपणीकरण मग मॅचिंग म्हण ना मॅचिंग जसं साडी करण तसं टिकली याला मॅचिंग म्हणते का? पण खरं सांग या वरच्या रंगांचं मॅचिंग तर कधी करता येईल परंतु संसारामध्ये खरा आनंद खरं सुख भोगायचं असेल तर नेचर मॅचिंग असं वाटत नाही. नेचर मॅचिंग असेल तरी या वरच्या रंगांना महत्व आहे. मी म्हणत नाही माझा कुंकू लाव तुझं टिकली लावू नको परंतु टिकलीच्या रूपानं सौभाग्याचं दान तिथे तिकडे फिरतांचं मावली अरे भाऊ सकाळी उठलं बाथरूम मध्ये गेलं बाथरूमची भिंत सौभाग्यवती बाहेर आलं आरशा पुढे बसलं आरसा सौभाग्यवती मी म्हणत नाही आहे माझं कुंकूला परंतु कुंकू लावण्याच्या पाठीमागे काहीतरी शास्त्रीय कारण कुठं लावलं जाते कुंकू? कुंकू कपाळावर लावलं जातं. अरे भाऊ कपाळावरच लावलं जाते परंतु अग्नी आणि ब्रह्मरंध्राचे मधोमधचे पेट्रोलिक लाईट आहे ज्याच्यावरती कुंकू लावल्यामुळे आमच्या महिलेचं मानसिक संतुलन काय असते कारण महिलेचा मेंदू अतिशय संवेदनाक्षम असते आणि महिला मेंदूच्या सफेदरा कायम राखण्याचं हृदयाचं काम ते कुंकू करते म्हणून म्हणता येईल कपाळावर कुंकूला कारण कुंकू हे चिंचोकाने हातीपासून बनलेलं असतंय. एखाद्या वेळी इंचू चालणार आहे का त्या चिंचोका उभारून लावून का विंचवाचा धर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे. मग खरं सांगाय जर विंचवाचा धर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे तर त्याच चिंचोक्यापासून तयार झालेलं कुंकू जर तुझ्या कपाळावर लागलं तर तुझ्या डोक्याचं टेन्शन नाही का कमी होणार? बरं तुला कुंकू लावायचं त्यांनी त्याबरोबर पुरुषांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केलं पण पूर्वीच्या काळी आमच्या पुरुषांना ती शेंडी होतं ना रे बाप आता काही शेंडी काय सापडत नाही आता नाही शेंडी 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 म्हणजे काय? शेंडी म्हणजे लांबके. हे भाऊ शेंडी म्हणजे लांबचेच नाही बरं अरे बाबा शेंडी म्हणजे माणसाच्या मेंदूरूपी टीव्ही मध्ये सद्विचारांचं प्रक्षेपण करणारा अँटिना. आता ते अँटिनाच राहिला नाही तर कसं निश्चित घुसणार नाही बाबा. आणि विशेष म्हणजे पुरुषांच्या त्या शेंडीरूपी अँटिनाद्वारे पुरुषांच्या डोक्यामध्ये फक्त एकच चॅनल चालतंय कोणतं? ओन्ली मुंबई दूरदर्शन. म्हणजे पुरुषाला एकच काम असते की नाही महिनाभर ड्युटी करणे आणि महिन्याचा पगार एका तारखेला घरामध्ये बायको त्याच्यामध्ये केला पण ते आणलेल्या पगाराचं जीवनभराचं व्यवस्थापन आमच्या याला करावं लागतंय आणि ते व्यवस्थापन करताना घराचं घरपण टाकताना मला सांग आहे तुझ्या डोक्यामध्ये किती प्रकारचे चॅनल संगोपन आहे मुलांचं शिक्षण आहे मुलींचं शिक्षण आहे सासू सासऱ्याची सेवा आहे घरामध्ये असते तर हे सगळे चॅनल तुझ्या डोक्यामध्ये व्यवस्थितरित्या प्रक्षेपित होण्यासाठी तुझ्या डोक्याचा हा केसांचा आंबाळायला काय हा डिश अँटिना आहे. आता मला सांग या डिश अँटिनाच्या कार्य जर ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तू कमी केल्या तर तुझ्या मेंदूर टीव्हीच्या पडद्यावर गुंग्या नाही काय ना? चार रुपयाचे काठे बोलई
या कोथळीचा वास येतोय अरे भाऊ ही कोथळी नाही अरे ही पृथ्वी आहे हे रंगीत रंगीत तुकडे आहेत नाही अनेक प्रकारचे देश आहेत पण ही पृथ्वी आहे मला ते सोंग नको समजू हे तुम्ही आम्ही जे आहेत ना आजकालचं मानव ते मी आहे आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये त्या लेकरांनी जन्म घेतला ते उद्याचं भविष्य ते हे आहे अरे बाबा माणसाला सुरक्षित ठेवण्यासाठी पृथ्वीवर पूर्वीच्या काही डोंगर होते नद्या होत्या पशु होते पक्षी होते प्राणी होते पण माणसानं स्वतःच्या सुखासाठी या पृथ्वीला सगळं बर्बाद करून टाकले ती बर्बादी म्हणजेच माणसाची बर्बादी आहे म्हणून तुला सांगतोय आज तुझे काय कमवतोय ना ते याच्यासाठीच नाही बाबा याला चांगलं राहायला घर मिळावं याला चांगलं सुख मिळावं त्याच्यासाठीच ना पण उद्या मला सांग तुझ्या स्वतःच्या आतताईपणामुळं जर या लेकराला उद्या शुद्ध हवा नाही मिळाली शुद्ध पाणी नाही मिळालं श्वास घ्यायला एक सुद्धा हवेचा कण नाही मिळाला मला सांग वारशामध्ये तुला काय देणार म्हणून सांगते मी तुला जर सुरक्षित राहायचं असेल तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी एक तरी झाड लाव हा ईश्वरचे गुण सांगितलं ना हे गाजराचं नियमन झाला संती जय जयकार केला हा शकून कुलकुला होईल